अंबरनाथमध्ये पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये घरं मंजूर झाली होती. मात्र आदिवासी पाड्यातील घरे बांधण्यास विभागाकडनं आडकाठी केली जात असल्याचं समोर आलेलं आहे. घरकुल योजनेतील घरं बांधण्यासाठी वन विभागाकडनं विरोध होत असल्याचं समोर आलेलं आहे. अंबरनाथ तालुक्यातल्या कारंद, पादरीपाडा, कवट्याची वाडी, आंबेशिव या आदिवासी पाड्यांमध्ये शेकडो आदिवासींना घरकुलं मंजूर झालेली आहेत. मात्र वन विभाग विरोध करत असल्यानं त्यांना घरं बांधता येत नाहीयेत. खुडांच्या घरात राहणाऱ्या या आदिवासींचे पावसाळ्यात मोठे हाल होणार आहेत. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बदलापूर वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांची भेट घेत कैफियत मांडण्यात आली. चोवीस तारखेला त्या भागातले वनपाल, परिमंडल अधिकारी आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जागेवरती जाऊन त्या ठिकाणी ती वन विभागाची जागा आहे, त्या वन विभागाच्या जागेच्या शिवाय पर्याय जागा त्यांनी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. दुसरं आम्ही आजच्या शिष्टमंडळालाही सांगितलेलं आहे, जर वन विभागाने या 2 दिवसांमध्ये आदिवासी कुटुंबांच्या घराची व्यवस्था केली नाही तर आज ज्या ठिकाणी आदिवासी कुटुंब राहतात त्या ठिकाणी निवास बांधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते जातील आणि आदिवासीला त्याच्या घराचा हक्क देतील असं आम्ही आज जाहीर केलेलं आहे. हो, ते आता एक 10 दिवसातच आता मध्ये मीटिंग सभा झालेली आहे. त्याच्यामध्ये आपलं ठरलेलं आहे की ऑलरेडी आता त्यांना जे वनपट्टे मंजूर झालेत तर त्या ठिकाणी 24 तारखेला आपण कर्मचारी पाठवतोय आणि त्या ठिकाणी आमच्या गुगल मॅपवरून ते तिथे जागा दाखवतील. परंतु काही ठिकाणीच आपल्याला भूमी अभिलेखांचं एक आपल्याला सहकार्य घ्यायचे आणि त्या अनुषंगाने 10 ते 15 दिवसामध्ये आपण तीही प्रोसिजर करूया आणि लवकरात लवकर आपल्या आदिवासी बांधवांना घरासाठी ती जागा उपलब्ध करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.